नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आहे विनायक चतुर्थी. आज सगळ्याजणी भावाचा उपवास धरतात नागोबाला भाऊ मानून. तर उद्या आहे नागपंचमी. तर आपल्याला उद्या नागाची पूजा करायची आहे. ती केव्हा करायची आहे तर दुपारी 12च्या आतमध्ये करायची आहे. कशी करायची आहे ते देखील मी दाखवते. आपल्या सगळ्या नवीन मैत्रिणींसाठी किंवा ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवते. बाकी सगळ्यांना शक्यतो हा व्हिडिओ माहितीच आहे. मुलींनी सुद्धा ही पूजा केली तरीही चालते. आता मी तुम्हाला सांगते की नागपंचमी हा माहेर वासनींचा सण असतो असे म्हटले जाते. पूर्वी बायकांना भाऊ न्यायला यायचा आणि बायका माहेरी जायच्या. पण आता हळूहळू जसं जसं आपलं आयुष्य बदलत चाललं आहे तशा या रूढी परंपरा पण बदलत चालल्या आहेत. मुली सासरीसुद्धा हा सण साजरा करतात, कारण प्रत्येक सणाला जाता येत नाही आणि आता कोरोना काळामुळं तर मुळीच जाता येत नाही. तर आपण घरच्या घरी पूजा कशी करावी ह्याचे काय नियम आहेत तर याचे नियम म्हणजे पूर्वीपासून चालून आलेले आहेत की या दिवशी तवा ठेवू नये, अन्न शिजवू नये म्हणजे अन्न उकडावं, तळू नये, भाजू नये, केस कंगव्याने विंचरू नये, शेतीमध्ये खंदू नये, जातं दळू नये, कात्रीनं कापू नये, सुरीनं कापू नये, अशा अनेक प्रथा आहेत. काही जण अजूनही ते पाळतात. आमच्या घरामध्ये उद्या मुगाच्या डाळीची खिचडी, गव्हाची लापशी आणि पुरणाचे दिंड असे जेवण बनवले जाते, ज्यामध्ये तळावं किंवा भाजावं काही लागत नाही. खिचडी देखील बिनफोडणीची असते आणि पुरण नुसतं शिजवून घेऊन परतून घेऊन त्याचे उकडीचे दिंड किंवा मोदक बनवले जातात आणि तोच प्रसाद उद्या नागोबालाही दाखवला जातो. आपला शेतकऱ्यांचा मित्र आहे नागोबा, त्यामुळं उद्या शेतकऱ्यांसाठी जसा बैलपोळा तसाच नागपंचमी ही मोठा सण आहे. आपण कुठेही आता 32 शिराळ्यासारख्या वगैरे ठिकाणी जाऊन साप नागांना अंगावर घेणं वगैरे हे प्रकार कृपा करून करू नका, कारण त्या प्राण्यांना त्यातून इजा पोचते. दारावर जरी नागोबा आला तरी त्याला दूध किंवा हळद कुंकू वाहून त्याला त्रास देऊ नका. लांबूनच नमस्कार करा आणि ते कोण गरीब बाई माणूस जे कोण घेऊन येत असतील त्यांना 10-20 रुपये द्या. बाकी काहीही करण्याची गरज नाही. असं म्हणतात की नागाला दूध पिलं नागानं तर त्याचं विष बनतं. आपल्याला यातली पूर्ण माहिती नाही, त्यामुळे आपण त्याला दूध न पाजलेलं चांगलं. हा घरात आपण नैवेद्य दाखवू शकतो, कारण ते स्वतः काही प्राशन करणार नाही आहेत. चला तर मग आपण आता ही पूजेची माहिती बघूया की ती कशी करायची. इथं मी चौरंग ठेवून घेतलेला आहे एक आणि तयारी केलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही काय काय घेतलेलं आहे. नैवेद्यासाठी केळं घेतलेली आहेत, दूध, साखर, लाह्या, विडा, पान, फुलं, दक्षिणा, उदबत्ती आणि हळद कुंकू, तुपाचा दिवा आणि एक छानसं वस्त्र. आता मी तुम्हाला थोडक्यात नागपंचमीची माहिती देते. श्रावणातील शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी. याच दिवशी पूर्वी आर्य लोकांनी अनार्य नाग लोकांशी समेट केला, नागांना मान दिला, त्यांची पूजा केली. नागांनाही मग आपला विषारी द्वेष, क्रूरपणा सोडून दिला. ते आर्यांची आणि शेतकऱ्यांची सेवा करू लागले. नागांनी सारी पृथ्वी आपल्या डोक्यावर धारण केली. मानवांनी नागांना देव मानले. तोच हा स्मरणीय दिवस. या दिवशी भाजी चिरायची नाही, चुलीवर तवा ठेवायचा नाही, केस विंचरायचे नाहीत आणि रागाने वागायचे नाही. सासरी गेलेल्या मुली माहेरी आणायच्या. भांडण तंटे सोडून सगळ्यांनी एकत्र जमायचे. आनंदाने उत्सव करायचा. मने प्रफुल्ल करायची अशी ही नागपंचमी. आणि नागपंचमी दिवशी बऱ्याच ठिकाणी झोकाही बांधला जातो. आमच्या इथे बांधला जातो. यावर्षी बांधला गेला तर मी नक्की तुम्हाला दाखवेन. आता आपण बघूया ह्याची पूजा कशी मांडायची. नेहमीप्रमाणे चौरंगाच्या खालची जागा पुसून घेतलेली आहे. त्या चौरंगाच्या खाली एक रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला इथं ब्लाऊज पीस मांडून घ्यायचे. लाल रंग घ्या, कोणताही घ्या, तुमच्याकडे जो असेल तो. काळा सोडून तुम्ही कोणताही रंग घ्या. मुख्य म्हणजे श्रावणात अशा हिरव्या बांगड्या भरायला विसरू नका. उद्या मेहंदी काढायला विसरू नका. मला मेहंदीची स्वतःला ॲलर्जी आहे, पण हे आपले सौभाग्याचे लक्षण आहे. मेहंदी काढा, बांगड्या भरा, गजरे घाला, हे सगळं उद्या आपल्याला करायचं आहे. तर सगळ्यात आधी माझ्याकडे हे नागोबा मी आणलेले आहेत, ते मी अक्षतांवर ठेवून घेणार आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला नागोबा ठेवायला इथे अशा अक्षदाची रास करून घ्यायची आहे. त्याच्यावर अर्थातच हळदी कुंकू किंवा तुम्ही अक्षदा आधीच लाल करून घेतल्यात तरी चालेल. मी हळद कुंकू वाहून घेते. हळद कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यावर नागोबा विराजमान करून घ्यायचे आहेत, हे असे. त्यानंतर आपल्याला गणपती पूजन करायचं आहे. गणपती पूजन म्हणजे सुपारीला गणपती मानायचा आहे. त्याला मी आधी स्नान घालून घेते.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम बेला तिकडे हो. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आता गणपतीला आपण अक्षत ठेवून घेतलेली आहे, त्याच्यावर हळद कुंकू आणि इथं गणपतीचं पूजन करून घेऊया. गणपतीला अष्टगंध दुसरं द्यावं मला, कुंकू असू दे, आता काय पिलं, कुंकू हळद आणि फूल वाहून घेऊया. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. गणपतीला थोड्या अक्षता वाहून घेऊया. आता त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे, ते नाग आणि नागाची पिल्लं काढून घ्यायची आहेत. रांगोळीनं काढू शकता किंवा तांदळानं काढू शकता. नागाच्या पिल्लांना फार महत्त्व आहे. तर मी दाखवते तुम्हाला की आकार कसा द्यायचा. हा असा आकार द्यायचा, दिसत असेल तुम्हाला. एक नाग, एक नागिन आणि छोटी छोटी 2 पिल्ले. ही छोटी छोटी अशी 2 पिल्ले काढून घ्यायची. त्यांना थोडा फणा किंवा डोळ्यांचा आकार देण्याचा प्रयत्न करायचा. मनोभावे यांना आपण नाग आणि नागाची पिल्ले मानलं तरीही बास होतं. आणि शेपटीचा आकार देऊन घ्यायचा. आता हे झालेत आपले नाग आणि नागाची पिल्ले. तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील. त्यालाही आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. पूजा अगदी थोडक्यात असते ही, ह्याला काही जास्त घाट असा नाही. फक्त मनोभावे करून आपल्याला आज नागाबद्दल थोडीशी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण शेतीमध्ये नाग हा मित्र असतो शेतकऱ्यांचा आणि नागामध्ये देवताही आपण मानतो, त्यामुळं आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. आता या नागाला सुद्धा हळद कुंकू वाहून घेऊया मूर्तींना. कुणी कुणी एक मूर्ती पण ठेवतं नागाची, आमच्याकडे 2ची पद्धत आहे. त्यानंतर आपल्याला पान सुपारी ठेवायचं आहे. एक नागोबाला पान सुपारी विडा आणि एक गणपतीला. हे प्रत्येक पूजेला महत्त्वाचं असतं. पान विडा हा ठेवायचाच असतो. त्यानंतर आपण फुलं वाहून घेऊया. हे बघा, सगळीकडे फुलं वाहिली आहेत मी. 2 पिल्लं, नाग, नागिन आणि आपल्या 2 नागाच्या मूर्ती. आघाडा हा तुमच्या इथे पण कुठेही मिळेल, तुम्ही अवश्य बघा, शोधा. अशा प्रकारे असतो. गणपतीला लाल फूल आहे तर वाहूया. आता ह्याचा देठ जो असतो तो आपल्याकडे असा हा आघाडा. 2 नागांना 2 आणि ह्या मूर्त्या म्हणजे हे काढून घेतलेत त्यांना. आणि दुर्वा वाहून घेऊया हे नागांना. आता मला ही उद्या पूजा परत मांडायची आहे, तरी मी संपूर्ण तयारी व्हिडिओ दाखवायला तुम्हाला केलेली आहे. कारण माहिती द्यावी तर नीट द्यावी. नुसती तोंडी माहिती सांगून मग ती करणाऱ्यालाही नीट कळत नाही. आता आपण दुर्वा वाहून घेतला आहे, आघाडा वाहून घेतला आहे. आता काय राहिलं आहे आपलं, तर नैवेद्य राहिलं आहे. नैवेद्याला मी इथं केळं ठेवत आहे आणि दिवा तिथं लावलेला आहे देवाचा, तरी पण इथं एक दिवा हवा, त्यामुळे एक दिवा लावून घेऊया. आधीच दिवा लावा. माझ्या इथे आत्ता देवाचा होता म्हणून मी काही सेपरेट लावून घेतला नाही. आमच्या घरातल्या देवाच्या दिव्याची पूजाही झालेली आहे, कारण पूजा ही दिव्याची करायचीच असते. तुमच्याकडे कसा करतात नागपंचमीचा सण हे पण मला सांगा, तुम्हाला शक्य असेल तर. आणि आता ही दक्षिणा ठेवूयात. आपल्याकडून काहीतरी दक्षिणा म्हणून ती ठेवायची. अक्षता वाहून घ्यायच्या.
त्यानंतर दुधाचा आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. ह्या लाह्या नागाला देखील व्हायच्या असतात. थोड्याशा नागाला वाहून घ्यायच्या आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा मंडल काढून दूध आणि लाह्यांचा. आणि उद्या पुरणाच्या दिंडाचा किंवा तुमच्याकडे जर पुरणपोळी असेल, काही ठिकाणी असते, तर ती दाखवायलाही विसरू नका. नमस्कार करा मनोभावे. सगळ्यांचं संरक्षण कर एवढी इच्छा मागा, कारण त्यांना नागोबाला भाऊ मानतात, त्यामुळे सगळ्यांचं रक्षण त्यांनी करावं एवढीच त्यांच्याजवळ आपण प्रार्थना करायची. सगळ्या बहिणींचा भाऊ असतो तो नागोबा म्हणजे. उदबत्ती लावून घ्यायची आहे. श्री नागदेवता नमो नमः. श्री नागदेवता नमो नमः. श्री नागदेवता नमो नमः. अशा प्रकारे आपली पूजा आता संपन्न झालेली आहे. एकदा तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं. तुपाचा दिवा, कापूर आपल्याकडं जे असेल त्यानं ओवाळून घ्यायचं. पूर्व पश्चिम बसायचं या पूजेला बसताना नेहमी. आता पूजा संपन्न झाली आहे. आता मी तुम्हाला पटकन थोडक्यात कहाणी वाचून दाखवते. नागपंचमीची एक कहाणी पण आहे, छोटी आहे, ती वाचून दाखवते मी तुम्हाला. ओ गोवी आलाय आता उद्या बस. आता मी कहाणी वाचून दाखवते, ती तुम्ही ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळानं नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत. इकडं तिकडं पाहू लागली. नांगर रक्तानं भिजलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, यांच्या नांगरांनीच माझी पिल्लं मेली. तो डाव तिनं मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वश करावा असं तिनं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा. म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तर तेव्हा त्या बाईनं पाटावर नाग व नागिन त्यांची 9 नागकुळं काढली होती. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून त्याची प्रार्थना करते आहे. तो नागिन तिथे पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चाललीच होती. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते ते काय, प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, बाई बाई, भिवू नकोस, घाबरू नको. विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजत आहे, आपले व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा निर्वश करण्यात मनात आणलं, हे काही आपण चांगलं नाही केलं. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. तिला वाईट वाटलं. मग तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. तेवढ्यात सगळी माणसे जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं, इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं. ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. आईकडून, आजीकडून या कहाण्या पूर्वी आपण ऐकायचो. आता आपलंही काम आहे की आपण या कहाण्या आपल्या मुलांना, मुलींना सांगाव्यात. मला तर लहानपणी 60 उत्तरी जे लिहितात ना शेवट, 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण,
ते वाक्य लहानपणी फार आवडायचं आणि आईमुळे ती सवय लागली होती की प्रत्येक कहाणी बसून ऐकायची आणि त्याप्रमाणे आपणही पुढं करायचं. हे रुजलेले संस्कार आहेत, हे बघितलेले आहेत आणि हे केल्याशिवाय राहत नाही. कितीही पिढी पुढं गेली, मी पुढं गेले, माझी मुलं पुढं गेली, तरी माझे हे संस्कार असेच राहतील. तेच माझ्या मुलांना, तेच माझ्या सुनांना देखील मी लावीन अशी आशा करते. असं संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये ही कहाणी आहे, तर ती उद्या तुम्ही नक्की वाचा. सगळी अशीच पूजा व्यवस्थित करा. तुम्हाला काय वेगळं तुमच्याकडे पद्धत असेल ती देखील सांगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.